गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर नवरात्र चालू आहे आणि घरी कन्या असल्यावर तिचं कन्यापूजन होणार आणि असं होऊच शकत नाही. तर दरवर्षीच मी विनिशाचे कन्यापूजन करते. 3रं वर्ष आहे हे. तर यावर्षी सुद्धा तिचं कन्यापूजनाचा योग मी लवकरच साधला, कारण की नंतर मग तिला कंजकमुळे सगळ्या घरी बोलावण्यात येणार होते आणि मला पण थोडे प्लॅन्स होते की आपण बाहेर जाऊया पिंगळा देवीवर वगैरे. तर ते तर पॉसिबल झालं नाही, पण तिचं कंजक होऊन गेलं. कंजक म्हणतात त्याला हिंदीमध्ये आणि आपल्या इथे कन्यापूजन असं म्हणतात. तर सर्वात आधी तिला छान नटून थटून मस्त अशी तयारी करून दिली. त्यानंतर तिला सगळी प्रोसिजर पाठ झाली होती, कारण की 2-3 घरी ती कन्यापूजनासाठी गेली होती. तर ती स्वतःच इन्स्ट्रक्शन देत होती की आता पाणी टाका. मग दुधाने पण तिचे पाय धुतले आम्ही, छानसे पुसून दिले. दोघांनी सेम प्रोसिजर केली, पण जास्त रेकॉर्ड नाही केली मी. तर त्याच्यानंतर तिला हळद कुंकू लावलं पायांना, कारण की देवीचंच रूप असतं, म्हणजे लक्ष्मी मातेचं हे रूप असतं आपली कन्या म्हणजे. तर ती खुश तर आपल्या घरी धन, समृद्धी, शांतता सगळंच टिकून राहते. तर त्याच्यासाठी आम्ही तिची छानशी पूजा केली आणि बघू शकता ती इतकी आनंदी होती, कंटिन्यू अशी आशीर्वाद मुद्रामध्ये बसत होती. तिला छान आम्ही ओवाळलं वगैरे आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खूप जास्त आनंद होत होता. दोघांनी तिचे आशीर्वाद वगैरे घेतले आणि ती पण आता आशीर्वाद देणं सुद्धा शिकलेली आहे. कंटिन्यू मस्त आशीर्वाद देत होती, मस्ती करत होती आमच्यासोबत. तिच्या डोक्यावर आम्ही फुलांचा वर्षाव केला म्हणून ती पण आमच्या अंगावर टाकत होती. आणि एवढे पंचपक्वान असून, जो की नवरात्राचा जो मान आहे, जसं चना पुरी आणि खीर ते बनवलं होतं, पण तिला खीर वगैरे काहीही खायची नव्हती. तिला खायची होती ती म्हणजे कुरोडी. 1 चमचा खिरीसाठी एवढा स्ट्रगल करावा लागला. शेवटी आम्ही तिच्यासमोर हात टेकले. मी म्हटलं ही फक्त लक्ष्मीच नाही, ही कडक लक्ष्मी सुद्धा आहे. तर शेवटी मी पण तिला कुरोडीच खाऊ घातली, कारण की ती बाकी काही खात नव्हती. कारण की ती एक्साइटेड होती. तिला आम्ही गिफ्ट काय आणलंय हे सांगितलं होतं. तर तिचं फेवरेट गिफ्ट आहे हे. तर जे लोक मला पहिल्यापासून फॉलो करताय त्यांना माहीत असेल की माझी मुलगी कुठेही जाणार आहे आणि तिथे जर तिला खेळणे दिसले तर ती घसरगुंडी खेळते, म्हणजे खेळतेच. तर इकडे आमच्या एरियामध्ये नाही आहे प्ले एरिया वगैरे असं कोणाचं प्ले स्कूल वगैरे, तर त्याच्यामुळे नेहमी बाहेर जाऊन कुठे पॉसिबल. तर तिच्यासाठी मी खूप छान अशी ही घसरगुंडी बोलावली, ऑनलाईनच बोलावली आणि तिला खूप आवडली. असा होता आमचा हा कन्यापूजनाचा दिवस. तुम्ही पण तुमच्या घरी कन्या असेल तर नक्की कन्यापूजन करा. थँक्यू फॉर वॉचिंग.